नमस्कार, ट्विन्स जय जिया या चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी नवीन पद्धतीने व्हेज पराठा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हेज पराठा बनवण्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला आवडेल त्या भाज्या इथे तुम्ही ॲड करू शकता। मी इथे 4 बटाटे, थोडा फ्लावर आणि 2 गाजर घेतलेले आहेत। त्याचबरोबर वल्ल्या वाटाण्याच्या शेंगा सोलून अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे। आता आपण पातेल्यात थोडं पाणी गरम करून हा फ्लावर स्वच्छ असा धुवून घेऊयात। मिक्स व्हेज पराठा बनवण्यासाठी आपण कुकरचा वापर करणार आहोत। गॅसवरती कुकर ठेवून ह्या भाज्या सर्व आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, कुकरला फक्त एकच शिट्टी देऊन घ्यायची आहे। इथे आपण कुकरची एक शिट्टी घेऊन झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान भाज्या शिजलेल्या आहेत ते। आता एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊयात। तूप छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मोहरी व त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात। जिरे छान तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करून घेऊयात। हे सर्व छान परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करून घेऊयात। सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा गरम मसाला व 1 चमचा धने पावडर व त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर ॲड करून घेऊया व त्याचबरोबर 2 चमचे कांदा लसूण मसाला ॲड करून घेऊया। हे सर्व छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या ॲड करून घेऊयात। चवीनुसार मीठ ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मिश्रण मॅशरच्या साहाय्याने छान मॅश करून घ्यायचं आहे। आता वरून कोथिंबीर घालून 10 मिनिटासाठी छान थंड होण्यासाठी ठेवूयात। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ घालून मळून घेतलेलं आहे। चला तर मग पराठे लाटायला सुरुवात करूया। इथे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने सारण भरून गोळा करून तयार करून घेत आहे। मिश्रण सर्व बाजूनी पसरून घेऊन हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे। दोन्ही बाजूनी तूप लावून छान असा करपूस होईपर्यंत पराठा भाजून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा पराठा बनून तयार झालेला आहे। चला तर बघूया जय जियाला हा पराठा आवडतो की नाही ते। जयला तर हा पराठा खूप आवडलेला दिसतोय। तुम्ही बघू शकता त्याची रिॲक्शन कशी आहे ते। तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।